आता साम टीव्हीवर आत्ताची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे बघा, महत्त्वाची बातमी आहे। भाजप महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न राबवणार अशी सूत्रांची माहिती आहे। मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। 60% नवीन आणि 40% जुने चेहरे मंत्रिमंडळात असतील। सगळ्यांनाच उत्सुकता आहे की मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते। त्यामध्ये आता हे नवीन पॅटर्न असणार गुजरात पॅटर्नची 60% नवीन चेहऱ्यांना पक्ष संधी देणार आहे, मात्र 40% जुनेच चेहरे असतील, जुनेच मंत्री असतील। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेत। गणेश, हा जो गुजरात पॅटर्न आहे त्यानुसार सगळ्यांनाच उत्सुकता आहे, नवीन चेहरे असू शकतात ते पण 60%, काय माहिती? गिरीश, नक्कीच ज्या पद्धतीने गुजरातमध्ये आहे ते विधानसभेचे निकाल लागले होते आणि यामध्ये देखील विरोधक शिल्लक राहिला नव्हता, कारण की विरोधक फक्त एकच त्या ठिकाणी निवडून आला होता। तशीच आता महाराष्ट्राचा निकाल तशाच पद्धतीने लागला म्हणावा लागणार आहे, कारण की विरोधकांचं संख्याबळच कमी आहे। विरोधी पक्ष नेता निवडता येणार नाहीये। महायुतीचं संख्याबळ सर्वाधिक आहे आणि या सर्वाधिक जर महायुतीचं संख्याबळ आहे आणि त्यामध्येच गुजरात पॅटर्न सारखाच राबवला जाऊ शकतो, कारण की जे काही नवीन आमदार निवडून आलेले आहेत आणि या नवीन आमदारांना या मंत्रिमंडळामध्ये आहे तो सहभाग घेता यावा आणि यासाठीच ही गुजरात पॅटर्न आहे तो राबवला जाऊ शकतो। आणि यामध्ये प्रामुख्याने आहेत ते फक्त 40%च जे आमदार आहेत या जुन्या आमदारांना यामध्ये संधी दिली जाऊ शकते, तर 60% जे आमदार आहेत हे नवीन आमदारांना संधी दिली जाऊ शकते। आणि अशाच पद्धतीची नावं देखील आहे ती समोर येताना पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने राहुल कुल असतील, हे खरं तर दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत, त्यांचं मंत्रिमंडळामध्ये नाव सध्या पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर माधुरी मिसाळ असतील, राणा जगदीशसिंह पाटील असतील, ही जी काही नावं आहेत, गोपीचंद पडळकर, या सगळ्यांची जी नावं समोर येत आहेत त्या नावानुसार जर आपण बघितलं असेल तर गुजरात पॅटर्न नुसारच खरं तर कुठेतरी विस्तार होईल असंच म्हटलं जात आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने 60% हे सगळे नवीन आमदारांना आहे ती संधी दिली जाऊ शकते, तर काही ठराविक जे काही आमदार आहेत या जुने आमदार आहेत जे मंत्री आहेत आणि याच मंत्र्यांना पुन्हा या मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेतलं जाऊ शकतं। मात्र नवीन आमदारांना जास्त प्रमाणामध्ये आहे ती संधी आहे ती यावेळेस देताना पाहायला मिळू शकते। निश्चितच गणेश, आणि विभागानुसार ही संधी दिली जाईल आणि आता जुन्यापैकी कोणाचा पत्ता कट होणार ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। गणेश, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।